नमस्कार, मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं। आज आपण यात्रेतील देवदर्शन, पालखी, छबिना याचा व्हिडिओ पाहणार आहोत। दरवाजात माझी भाची सुंदर अशी रांगोळी काढते। पालखी आणि काठी देवीची इकडूनच जाते, त्याच्यामुळे ही रांगोळी काढत आहे। माझी मुलगीही तिला नंतर मदत करायला आलेली होती आणि छान अशी दोघींनी मिळून सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। बॉर्डरही काढलेली आहे रांगोळीला थोडीशी, आणि घरातही छान अशी बॉर्डर काढलेली आहे छोटीशी। आम्ही आता सर्व तयार होऊन बाहेर आलेलो आहोत। ही आमची घराची मागची बाजू आहे। इकडे पुढे वेताळाचं मंदिर आहे, तिकडे देवाची काठी गेलेली होती, त्याच्यामुळे लोकही काही दर्शनासाठी तिकडे गेलेली आहेत, जात आहेत। ही पहा, ही लांबूनच दाखवते तुम्हाला। ही देवाची काठी आहे आणि ती आता वेताळ बाबाला भेटून नंतर गावातून येणार आहे। तोपर्यंत आम्ही इथे फोटो वगैरे सगळे काढून घेत आहोत। छान असे सगळ्यांनी आम्ही फोटो काढले, सुंदर आम्ही रील केल्या। आमच्या ननंद भाऊजा यांच्या रील ही खूप छान इकडे आम्ही करून घेतलेल्या होत्या, टाकल्या आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवर, नक्की पहा। खूप छान आमच्या भाऊजांचं आणि माझं बॉन्डिंग आहे, त्याच्यामुळे छान अशा रील बनवल्या होत्या। नंतर आम्ही पुढच्या साईडला आलो, सगळेजण असं टिका लावत आहेत। इकडे आता देवाची काठी जी आहे ती पूर्ण गावातून फिरून इकडे आमच्या दरवाजात येणार होती, त्याच्यामुळे आम्ही पुढच्या साईडला आता आलेलो आहोत। ही पहा, आता काठी ही इकडे आलेली आहे। वाजत गाजत ही काठी गावातून येते आणि जे नवस बोललेले असतात ते या काठीला नारळ वगैरे बांधले जातात। हे पहा, आता ही काठी आलेली आहे, काही नारळ बांधलेले आहेत, कारण जे अर्ध्या गावातून ही पालखी म्हणजे काठी आलेली आहे आणि आता इथे आमच्या दरवाजात उभी केलेली आहे। इथेही आता ज्यांनी नवस केलेले आहेत ते नारळ बांधणार या काठीला, आणि नंतर ही काठी वाजत गाजत मंदिरात अशीच जाते। सगळ्यांच्या दरवाजात इथे ज्यांनी नवस केलेले आहेत ते या काठीला नारळ वगैरे बांधतात। 1 2 3 असे जेवढे बोलले असतील तेवढे नारळ बांधतात। इकडे आता आम्ही काठीचं पूजन करत आहोत। वहिनी, मी, आमच्या बाजूच्या वगैरे महिला आहेत, त्यांनी सगळ्यांनी काठीचं पूजन केलं, नमस्कार केला काठीला, आणि नंतर ज्यांनी नवस बोललेले होते ते या काठीला असे नारळ बांधत आहेत। इथे माझा छोटा भाऊही नारळ बांधत आहे। 5 नारळांचं तोरण या काठीला बांधलेलं आहे। सगळ्यांनी काठीची पूजाही केलेली होती आणि आता ही काठी मंदिरात अशीच जाणार। अशी थोड्या अंतरावर ही काठी थांबून नारळ बांधले जातात। दुसरेही कोणी नारळ बांधलेलेच होते इथे आणि बांधतही आहेत। संपूर्ण गावातील लोक या काठीच्या मागे मंदिरात दर्शनासाठी जातात। आम्ही सगळ्यांनी नमस्कार केला। पहा, कसे वाजत गाजत या काठीची मिरवणूक गावातून काढत आहेत। ही काठी आता पुढे जाणार आहे, त्याच्या पाठी जे नवस केलेले असतात ते काही लोक असे दर्शन घेत त्याच्या पाठी जातात। ज्यांनी नवस बोललेले असतात ते असं साष्टांग दंडवत करत संपूर्ण रस्त्याने मंदिरापर्यंत जातात। पाहू शकता तुम्ही, हे असे संपूर्ण साष्टांग दंडवत करत हे मंदिरापर्यंत जातात। अनुवानी असतात, पायात चप्पल वगैरे घालत नाहीत, काठीच्या मागे हे असेच संपूर्ण जात असतात। पूर्ण लोटांगण घालत हे काठीच्या मागे असे जात असतात अनुवानी। आता आम्हीही इथे मंदिरात चाललेलो आहोत दर्शनासाठी। सगळ्यात आधी इथे गणपती बाप्पाचं मंदिर आहे, त्या मंदिरात आम्ही आलेलो आहोत। इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आता काठीच्या मागे जाणार होतो। संध्याकाळची वेळ झालेली होती, त्यामुळे अंधारही पडत आलेला होता। सगळ्यांनी आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि नंतर जन्नी मातेच्या मंदिराकडे आलेलो आहोत।
काही लोक दर्शन घेऊन परत आलेली आहेत, काही लोक जात आहेत. आम्हीही आता मंदिरात जात आहोत. इकडे साईबाबाचं मंदिर आहे, त्याच्यात नंतर येणार आहोत. अगोदर सगळ्यात आधी गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन जननी मातेच्या मंदिरात आलेलो आहोत. जननी माता प्रसन्न गेटवर लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. इथे तुळशी वृंदावन आहे, त्याला नमस्कार करून आम्ही आतमध्ये गेलेलो आहोत आणि काही लोक बाहेर आलेली आहेत. या आमच्या वहिनी त्याही मंदिरातून बाहेर आलेल्या आहेत आणि इथं आलेल्या लोकांना दादा भेटत आहेत. आतमध्ये खूप सुंदर मंदिर आहे. सकाळीही तुम्ही पाहिलं असेल आणि आत्ताही दाखवते. सगळे लाईन वाईज इथे उभे राहिलेले आहेत दर्शनासाठी. छान अशी दर्शन घेत आहेत सगळे लाईननी. आम्ही इकडे दर्शनासाठी उभे होतो लाईनमध्येच. हे पहा जननी मातेचा सुंदर असं रूप. गाभाऱ्यात आतमध्ये संध्याकाळी प्रवेश दिला जात नाही, बाहेरच असं अंतरलेलं आहे आणि तिथूनच देवाचं दर्शन सगळ्यांनी घेतलं. आम्हीही इथे देवाचं दर्शन बाहेरूनच घेतलं. सकाळी ओट्या वगैरे भरल्या होत्या आम्ही, त्याच्यामुळे आतमध्ये गाभाऱ्यात जाण्याची परमिशन संध्याकाळची नसते. सगळेच लोक दर्शनाला येतात, त्याच्यामुळे गाभाऱ्यात खूप गर्दी होते. त्याच्यामुळे असं हे बाहेरूनच दर्शन दिलं जातं. खूप छान दर्शनही झालं. नंतर फोटो वगैरेही आम्ही काढून घेतले. इकडे पालखी छबिण्यासाठी तयार झालेली आहे, लाइटिंग वगैरे लावलेली आहे. देवी त्याच्यात विराजमान होऊन गावातून रात्री पालखी निघणार आहे वाजत गाजत. इकडे काही लोक अजूनही येतच आहेत दर्शनासाठी. संपूर्ण गावातील लोकही आजच्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी येतात. आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत. काही लोक आतमध्ये येत आहेत. काहींच्या अंगात अशी देवी संचार झालेली असते, तेही नाचत नाचत देवीचं दर्शन करून नंतर मग घरी जातात. बाहेरही आम्ही इकडे फोटो वगैरे काढून घेतले. खूप सुंदर मंदिर आहे. मंदिराचा परिसरही खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर इकडे मागे बन आहे, तिथे महादेवाचं मंदिर आहे. छोटंसंच आहे पण खूप सुंदर आहे मंदिर. इकडे आम्ही आलेलो आहोत आता. काही लोक दर्शन करून बाहेर चाललेले आहेत. इकडे नंदी आहे. नंदीचं पहिलं दर्शन घेऊन आम्ही आतमध्ये महादेवाच्या मंदिरात प्रवेश केला. तिकडेही छान असं दर्शन आमचं झालं. नारळ फोडून काही लोकांनी अर्धे नारळ तिकडे ठेवलेले आहेत. आम्हीही नंतर नारळ फोडून ठेवणार होतो. अगोदर सगळ्यात आधी दर्शन घेतलं महादेवाचं. इकडे छोटे छोटे देव आहेत, त्यांची स्थापना केलेली आहे, त्यांचंही आम्ही दर्शन घेतलं. आमच्याकडे यात्रेनिमित्त असे सगळेच येतात दर्शनाला. सगळे मंदिरातून असं दर्शन घेऊन जातात. आता बाकीची लोकही बाहेर पडलेली आहेत. त्याच्याबरोबर आम्ही इकडे बाहेर आलेलो होतो मंदिरातून आणि आता परत दुसऱ्या मंदिरात जाणार आहोत. इकडे आता आम्ही साईबाबाच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. तिथेही लोकांची भरपूर गर्दी होती. इकडे एक ताई आल्या, आम्हाला हळदी कुंकू वगैरे लावलं त्यांनी, आम्हीही त्यांना लावलं. असे लोक भेटतच होतीत, बोलतच होतीत. साईबाबांचंही खूप छान दर्शन झालं. आम्ही हार वगैरे घातले, पेढे वगैरे ठेवले आणि दर्शन घेऊन इकडूनही बाहेर पडलो. साईबाबाचं मंदिरही तो खूप सुंदर आहे. प्रशस्त असं मंदिर आहे साईबाबाचंही. साईबाबाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पुढे आलो. लोक येता जाता सगळे हाक मारत होते, आवाज देत होते. सगळ्यांना आम्ही हाय हॅलो करून पुढे गेलो. इकडे हनुमान मंदिर आहे, छोटंसंच आहे. तिथेही आम्ही नमस्कार केला. बाहेर छोटंसं मंदिर आहे आणि आतमध्ये मोठं आहे. हेही हनुमानाचीच मूर्ती आहे. तिकडेही आम्ही
नैवेद्य वगैरे दाखवून नमस्कार केला, हार वगैरे घातले आणि नमस्कार करून बाहेर पडलो. सगळ्या देवांना मी नारळ वगैरे वाढवले होते आणि नंतर बाहेर आलो. सगळेच इथे दर्शनासाठी आलेले होते, फोटो वगैरे काढत होते. नंतर इथे भावांच्या ज्या गाड्या होत्या त्यांचं पूजन केलं आम्ही. ही छोटी भावाची गाडी आहे, त्याचं अगोदर पूजन केलं, नारळ वगैरे फोडले, हार वगैरे घातले होते. देवांच्या पाया पडून झाल्यानंतर गाडीचं पूजन केलेलं होतं. वहिनी आमच्या स्वस्तिक काढत आहेत. ही आता मोठ्या भावाची गाडी आहे, याचंही पूजन केलं आम्ही. इकडे गाडीच्या खाली लिंबू ठेवलेले होते, ते थोडंसं मागे पुढे करून लिंबू फोडून नंतर आम्ही सगळ्यांनी नमस्कार करून इथे आता घरी जाणार होतो. गाड्यांची खूप गर्दी होती, सगळ्यांनीच इथे थोड्याफार लोकांनी इथे गाड्या लावलेल्या होत्या, त्याच्यामुळे सगळ्यांच्या गाड्या इथेच होत्या. सगळ्यांनी खूप सुंदर रांगोळ्या वगैरे काढलेल्या होत्या, प्रत्येकाने आपापल्या दारात. माझ्या भाचीनेही काढलेली होती. आता देवांचं दर्शन झालेलं होतं. आता आम्ही घरात आलेलो होतो आणि घरातल्या देवांनाही हार वगैरे घालून सगळ्यांनी आम्ही नमस्कार केले, पेढे वगैरे ठेवले यात्रेनिमित्त. इकडे माझी आईचा फोटो आहे, आईच्या फोटोलाही सगळ्यांनी आम्ही नमस्कार केला आणि नारळ फोडले सगळ्यांनी आम्ही. घरच्या देवालाही जसं बाहेरच्या देवांना फोडले तसे घरच्या देवांनाही आम्ही नारळ फोडतो. देवाला नमस्कार करून झाला की इथे आमचे आई वडील, चुलता चुलती वगैरे आहेत, त्यांचे सगळ्यांनी आम्ही नमस्कार केले. इकडे माझा मोठा भाऊ आणि वहिनी आहे, त्याच्यानंतर बहीण, मी, मुलं सगळ्यांनी आम्ही आमच्या आई वडील, चुलता चुलती जे हयात नाही आहेत त्यांचं सगळ्यात अगोदर आम्ही दर्शन घेतलं आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनी जे मोठे लोक आहेत त्यांचं छोट्या लोकांनी दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतले सगळ्यांनीच. इकडे प्रत्येकजण आता आशीर्वाद घेत आहे. हा सगळ्यात छोटा आहे, आमच्या छोट्या भावाचा छोटा मुलगा. नंतर इथे माझा छोटा भाऊ, वहिनी सगळ्यांनीच आम्ही असं एकमेकाचं दर्शन घेतलं. सगळ्यांनी छान असे आशीर्वाद दिले सगळ्यांना. मीही इथं मोठ्या बहिणीचा आणि भावाच्या वहिनींना नमस्कार केला. माझा मुलगाही इथे नमस्कार करत आहे. असे म्हणजे प्रत्येकजण इकडे आता नमस्कार करत आहेत, आशीर्वाद घेत आहेत मोठ्यांचे. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असावेत. नंतर आम्ही इथं सगळ्यांनी सेल्फी काढून घेतला आहे. भाऊ माझा बाहेर गेलेला होता, मोठा भाऊ, आणि बाकीच्या सगळ्यांनी आम्ही इथे आता छान असा फोटो काढून घेतला. नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर इथे छबिण्यासाठी तयारी. इथे पंचक्रोशीतले सगळे जे ढोल वादक असतात ते यात्रेनिमित्त प्रत्येक गावात असे जात असतात, ज्या गावची यात्रा असेल तसं. आता इथे माहेरची यात्रा आहे, तर माहेरच्या यात्रेनिमित्त सगळे पंचक्रोशीतील ढोलवादक इथे आलेले आहेत आपली कला सादर करण्यासाठी. खूप छान यांचा ढोलाचा नाद असतो, कानांना खूप छान वाटतं ऐकायला. हे एका सुरात, लयात, तालात असे ढोलवादन करत असतात. छान त्यांची कला इथे सादर करत असतात आणि सगळे त्यांना प्रतिसादही छान देतात. किती सुंदर असं ढोलवादन झाल्यानंतर इथे गावातील जी तरुण मंडळी आहेत, ज्येष्ठ आहेत, ते एकत्र असे लेझिमचा डाव खेळला जातो. तोही खूप सुंदर असा लेझिमचा डाव. एकाच असं ठेक्यावर हे खेळत असतात. सगळे मुंबई पुण्यावरून, बाहेर गावावरून आलेले असतात, पण यात्रेनिमित्त असं काय असेल तर हे असे खेळ खेळले जातात. पण खूप सुंदर असे हे खेळ पण खेळले जातात. त्याच्यानंतर बरोबर 12 वाजल्यानंतर ही पालखी जी असते ते मंदिरातून बाहेर येते आणि प्रत्येकाच्या दरवाजात ही
देवी विराजमान झालेली पालखी उभी राहते दर्शनासाठी। जे पालखी घेतात त्यांना विशेष असा पोशाख दिलेला असतो, टोपी वगैरे घातलेली असते आणि ही आता प्रत्येकाच्या दारात अशी पालखी दर्शनासाठी थांबते। ढोलवादक असतात, तेही जिथे मोठी जागा असेल तिथे ढोलवादन करत असतात। ही जी पालखी जी आहे ती आता आमच्या घराजवळ आलेली आहे आणि इथे आता पालखी खाली ठेवलेली आहे आमच्या घराजवळ। आणि इथे थोडीशी जागा आहे आमच्या घराच्या पुढे, तिथे ढोलवादन होणार आहे। खूप सुंदर पालखी सजवलेली आहे। हे पहा, आता इथे ढोलवादन चालू झालेलं आहे। पूर्ण रात्रभर यांचं हे असं ढोलवादन चालूच असतं। ठिकठिकाणी जिकडे जागा मोठी असेल तिकडे हे ढोलवादन करत असतात आणि ही पालखी जी आहे ते प्रत्येकाच्या घरासमोर थांबते पाया पडायसाठी। जेवढे ढोलवादक असतात ते संपूर्ण रात्रभर असे ढोलवादन करत असतात। खूप सुंदर असे ढोलवादन करत असतात। आता इथे यांचं थोडा वेळ वाजवून झाल्यानंतर हे पुढच्या ठिकाणी जात आहेत। अजून दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते आता ढोलवादन करणार आणि सकाळी 5 वाजेपर्यंत हे यांचं ढोलवादन चालूच असतं। असं ढोलवादक पुढे जातात आणि त्याच्या पाठीही पालखी असते। आता पालखी आमच्या दरवाजात येत आहे। हे पहा, दरवाजात आलेली आहे आणि आता आमच्या घरातील जेवढे मंडळी आहेत सगळे इथे देवीचं दर्शन करणार आहेत। पालखीत देवी विराजमान झालेली आहे। खूप सुंदर अशी मूर्ती देवीची आहे। आम्ही सगळ्यांनी देवीला नमस्कार केला, सगळ्यांनी देवीचं दर्शन घेतलं। पाहू शकता देवीची मूर्ती पालखीत कशी विराजमान झालेली आहे। खूप सुंदर देवी दिसते आणि पालखीत बसलेली देवी खूपच सुंदर, देवीचं पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावं असं वाटतं। आता ही पालखी आमच्या घरापासून पुढे मार्गस्थ झालेली आहे पुढच्या ठिकाणावर। प्रत्येकाच्या दरवाजात अशी पालखी दर्शनासाठी उभी राहते। आता इकडे जे आजूबाजूच्या गावातून लोक आलेले असतात त्यांचं चहापान इथे चालूच असतं। इकडे आता पालखी गेल्यानंतरही काही लोक आलेली होती, त्यांचं चहापान चालू आहे। अगोदरही झालेलंच होतं चहापान। हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा। आवडल्यास नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।